रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन झालंय। वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। हैदराबादमधील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते। या उपचारादरम्यान रामोजी राव यांची प्राणज्योत मालवली आहे। तर ही दुःखद बातमी समोर येते। रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन झाल्याचं वृत्त आहे। वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। हैदराबादमधल्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते अशी माहिती मिळते। या उपचारांदरम्यान रामोजी राव यांची प्राणज्योत मालवली आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याला घटनेविषयी अधिक माहिती देतात। शिवाजी, हैदराबादमधील सर्वात प्रसिद्ध आणि जगभरामध्ये ज्या रामोजी फिल्म सिटीचा उल्लेख होतो त्याची स्थापना करणारे रामोजीराव आज आपल्यात नाहीयेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि हैदराबादमध्ये उपचार सुरू असताना ते रिकव्हर होतील असं सांगितलं जात असताना काल अचानक ही बातमी आली की त्यांचं निधन झालेलं आहे। रामोजीराव हे मीडिया आयकॉनिक म्हणून ओळखले जायचे। सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा खासगी माध्यमं नव्हती तेव्हा रामोजीराव यांनी मोठ्या प्रमाणात खासगी माध्यमांची सुरुवात केली आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर रामोजीराव यांच्यामुळं खास करून दक्षिण भारतामध्ये माध्यमांचा प्रचार प्रसार होण्यासाठी मोठी मदत झाली आणि त्यांना आयकॉन म्हणून पाहिलं जायचं। मात्र 5 जूनच्या रात्री त्यांच्या उपचारादरम्यान शनिवारी साधारण 4:50 वाजता त्यांचं निधन झाल्याचं समजतंय आणि या सगळ्यामुळं देशभरामध्ये त्यांच्या जाण्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे। तेलंगणाचे अनेक नेते जे आहेत ते या संदर्भात त्यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी पोहोचत आहेत आणि त्यांच्या दुःखाबद्दल शोक व्यक्त करताना पाहायला मिळतात। धन्यवाद शिवाजी या सविस्तर माहितीसाठी।